गोदाक्का आधी नवरदेवाला वाढायचं. जी वाढते. आबा काहीतरी असते तुमचं उग. अरे उगच कुठं, आता हायसच की तू नवरदेव. आबा मी तर लग्नाचं लय मोठं प्लॅनिंग केलंय बघा. राणा त्याच्या लग्नात असतात धडाका उडवायचं का नाही, कोणी नादच करू नये. गोदाक्का अजून 2 ताटं वाढाय घ्या. काकासाहेब आणि सासूबाई बी येणार आहेत जेवाय. अजिबात नाही. त्यांची ताटं तिकडेच वाढा. आबा अहो असं कसं, आपल्या घरातलीच माणसं किती पण. हे बघ आबा, मला माहित आहे तुझा राग अजून नाही निवळलाय, पण असं किती दिवस दुःख धरून राहणार आहेस तू. हे बघ आता मी आधी सुधारलोय नव. हा तू बी तुझा राग दे चुकून तिथं कोपऱ्यात जेवणाच्या ताटावर बसलोय. तुझं थोबाड गप ठेव. ग एवढे तेवढे दुःख धरतोयस. हे बघ तुझ्या मनात नसेल ना तर तसं सरळ सांग, आम्ही आजच आमचा बाजार गुंडाळतो. काका अहो असं कसं, तुम्ही बसा जेवायला. काकी तुम्ही बी बसा. बस ग. चलो घर आहे तुमचं. म्हणजे ते चांगलं घर तुमचं. तुमचं नाही मग तो आपलं 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 म्हणायचं. आपलं घर आहे नव. आपलं घर तुंबा चलो. ते मराठी शिकते हळूहळू. तुमचं आमचं लेख कळत नाही तिला, काय हळूहळू शिकेल. वा वा वा. कोशिंबीर कुठं आहे? आणि गोदाक्का तेवढं तुपाचं बघा. गाण्याचं नरड आहे ना तिचं. हळूहळू समजा संपणार नाही. आयुष्य तुझा हवरटपणा जाणार नाही. तुझा बी मोठेपणा कधी संपला नाही का? जेव आता. उगाच माझ्याकडे बघू नको असा. तुम्ही बी जेवा पोरानो, जेवा जेवा जेवा. हा तर आबा मी काय म्हणत होतो, ते लग्नाचं प्लॅनिंग लय मोठं झालंय बघा, लय भारी. आता सुरुवात कशी करायची ते तुम्ही सांगा. मामनजी आम्ही काय म्हणतो, आधी बोलणी करायला पाहिजेत. रीतसर पोरगी बघण्याचा कार्यक्रम तर व्हायला पाहिजे नव. काय राणा भाऊजी बरोबर आहे नव? काय झालं बापलेकांना हसाय? मी नाही, तुम्ही बोला. नाही तुम्ही बोला. ते अंजलीबाई, अशा टायमाला काय बोलायचं असते? मला तरी कुठे माहिती आहे. त्या बाकीच्या टायमाला काय बाई सुचते, पण अशा टायमाला काय बोलायचं तेच नेमकं कळत नाही. हो मलाही तसंच झालंय. तुम्हाला बी? अहो तुम्ही तर शाळेत एकदम 5-50 पोरांना शिकवता, मग तुम्हाला कसं काय सुचत नाही?
तुम्ही कुठे माझे विद्यार्थी आहात? होय, ते बी खरंय म्हणा. जाऊया की बाहेर? नाही नको. म्हणजे मोठी माणसं बाहेर बोलतायत ना, मग आपण असं लगेच बाहेर गेलेलं चांगलं नाही वाटणार. आता सांगितलंय बोलायला तर काहीतरी बोलूया. मग तुम्ही बोला आधी. हे आमचं स्वयंपाकघर. ही भांडी. चांगली आहेत की, भांडी चांगली आहेत. तुम्हाला आठवतंय तुम्ही आमच्या घरी जेवायला आला होतात? होय काय? हा तवा. चांगलं आहे. आता तुम्ही बोला. मी अहो आमच्याकडं लय ऊस पिकतो. होय, आणि लाईट आणि साखर बी तयार होती. आता तुम्ही बोला. तुमच्या त्या खूप टनातली साखर ना ह्या आमच्या डब्यात आहे. होय काय? चांगला आहे की डबा? हा तोच डबा आहे जो तुम्हाला उघडता आला नव्हता. हे घ्या. नाही, उघडला की, आणि साखर बी आहे यात. कशी आहे साखर? गोड आहे, गोड आहे. एकदम एकदम तुमच्यासारखे. चला तुम्हाला मागची बाजू दाखवते. होय. आमच्या पाहुण्या रावळ्यांचा लई मोठा गोतावळा आहे. तो सांभाळणं जमणार आहे नव तुमासनी? म्हणजे आम्ही नेमकं काय करायचंय? आमचं घरानं लई मोठं आहे, तसाच मानपान बी झाला पाहिजे. आता तुम्ही शहराकडची माणसं आहे त्यामुळे तुम्हाला त्याचं काही नसेल. पण आम्हाला मात्र आमची परंपरा, आमचं रीतिरिवाज लई महत्वाचं आहे. अहो 10-10 किलो तर नुसतं सोनच असतंय आमच्या अंगावर. काय काका साहेब, बरोबर बोलतोय ना आम्ही? एकदम बरोबर सुनबाई. मोठ्याला बी लाजबील असं बोलणं आहे तुझं. मला शाळेत जायला उशीर होतोय, तुम्ही मला सोडाल का प्लीज? मी समजवतो त्यासनी. हे याद्या करणं, सुपारी फोडणं हे सगळंच आमच्याकरता खूप नवीन आहे. हे आम्हाला कुणीतरी नीट समजावलं पाहिजे. आजच मी आणि बरकत तुमच्या घरी जातो आणि समजून सांगतो. तुमचा आई वडील, हे माझा आई वडील.